नमस्कार. आज इंटरनॅशनल योग दिनानिमित्त योगाचे महत्त्व. 21 जून नंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी, शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. भारताने जगभरात योगाचा प्रचार केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाची विशेष ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावात योगासनाचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. 21 जून 2015 या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वतःच्या कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करूया. पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रातील विविध देशांनी योगाचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. 21 जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो. उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे 2024 या वर्षासाठी महिला सक्षमीकरणासाठी योग अशी थीम ठेवण्यात आली आहे. यंदा या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढवण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल असा विश्वास ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आला.